बुलेटिनची सुरुवात करूया युद्धभूमीतल्या बातमीनं। अमेरिकेनं इराणवरती लष्करी तळ असलेल्या खर्ग आयलंडवरती हल्ला केलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। 15 दिवसांच्या युद्धातला हा सगळ्यात मोठा बॉम्ब वर्षाव असं वर्णन देखील त्यांनी केलेलं आहे। खर्गवरच्या तेल प्रकल्पांवरती मात्र हल्ला केला नाही असं ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे। इराणकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्नही झालाय। पर्शियन आखातातल्या खर्गमधूनच इराणचा तेल व्यापार चालतो। तर खर्ग आयलंडवरती अमेरिकेनं हल्ला केलेला आहे। इराणचं हे खर्ग आयलंड त्याच्यावरती आतापर्यंतच्या युद्धातला सगळ्यात मोठा बॉम्ब वर्षाव केल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे। याच खर्ग आयलंडवरून इराणचा तेल व्यापार चालतो। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावरती पोस्ट करून या खर्गवरच्या हल्ल्यासंदर्भातली माहिती दिली आहे। ट्रम्प आपल्या पोस्टमध्ये काय म्हणतायत पाहूया। काही वेळापूर्वी आमच्या लष्करानं मध्यपूर्वेत अभूतपूर्व असा बॉम्ब वर्षाव केलाय। इराणचं क्राउन ज्वेल असलेल्या खर्ग आयलंडवरती हा हल्ला करण्यात आलेला आहे। आमची शस्त्रास्त्र जगाला माहीत असल्यापेक्षा जास्त अचूक आणि प्रभावी आहेत। काही कारणास्तव खर्गमधल्या तेल प्रकल्पांवर हल्ला केला नाही। होर्मुझ सामुद्रधुनीत काही अडथळा केला तर खर्गच्या तेल प्रकल्पांनाही सोडणार नाही। माझ्या पहिल्या टर्ममध्ये आणि आताही लष्कर एकदम प्रभावी बनवलंय। त्यामुळे इराण आमचा कोणताही हल्ला रोखू शकत नाही। इराणकडे कधीच अण्वस्त्र नव्हती आणि आताही नाहीत। ते अमेरिकेला धमकावू शकत नाहीत। खामेनेई राजवटीतल्या लोकांनी शस्त्र खाली ठेवावी आणि उरलं सुरलं इराण वाचवावं हेच बरं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।